नमस्कार. बिझनेस नीतीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये आज माझ्याकडे एक अत्यंत भारी माणूस आलेला आहे. याच्या पाठीमागे यांना इथे आणण्यासाठी मी जवळपास गेले 4-5 महिन्यापासून प्रयत्न करत होतो. पण हा माणूस काही माझ्या हातात लागत नव्हता. साधारणपणे तुम्हाला सांगतो, की एखादा माणूस असतो ना, की तो एखादा निवडणुकीतला उमेदवार असतो. त्याची निवडणूक झाल्यानंतर तो मस्तपैकी निकाल लागला, जिंकला तर आनंदी असतो, पडला तर दुःखी होतो. पण तरी 3-4 दिवसामध्ये पुन्हा कामाला लागतो. हा माणूस असा आहे, की हा एका पाठोपाठ एक निवडणुका करत असतो आणि एक प्रकारे महाराष्ट्राचा प्रशांत किशोर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. माझ्याबरोबर आहे आता गणेश दरेकर द ग्रेट. गणेशजी, नमस्कार. हार्दिक स्वागत. नमस्कार. गणेश दरेकर म्हणजे ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे आणि नोकरी करता करता काहीतरी स्वतःचं करायचं हा प्रचंड मोठा किडा आणि या किड्यातूनच आज एक प्रचंड मोठी अशी कंपनी उभी राहिलेली आहे. आणि मी तुम्हाला आकड्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कोट्यवधी रुपयांचा बिझनेस आहेच, कारण आपल्याकडे ही सीटच फक्त कोट्याधीश लोकांसाठीची आहे. पण हा माणूस जवळपास 50 ते 60, 70, 80 लोकांना रोजगार देतो आहे डायरेक्टली, आणि इनडायरेक्टली तर असंख्य लोकांना रोजगार देतो आहे. नरेश, मला सांगा की सगळी सुरुवात कशी झाली? प्रथमतः नमस्कार. हम्म. विषय असा आहे की पहिलं तर करेक्ट करतो तुम्हाला. हम्म. थोडं काही कमिटमेंटमुळे थोडं डिले झालं, त्याबद्दल हं. तुमचं क्षमस्व. हं. परंतु आता मी सांगतो, बेसिकली मी गणेश सुरेश दरेकर. हम्म. तर बेसिकली कसं आहे की ॲडमॉक मल्टीव्हेंचर जी कंपनी आहे हम्म. ती मागील 15 वर्ष आम्ही ठाण्यातून मुंबई किंवा आता जवळजवळ भारतभर आपण ह्याच्या थ्रू कार्यरत आहोत. बरोबर. ज्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला हम्म. की 50 ते 60 जणांची टीम आहे. आमचं हम्म. पुण्याला ऑफिस आहे, ठाण्याला ऑफिस हम्म. आहे. आणि फक्त निवडणुका किंवा काम करणं किंवा इलेक्शन कॅम्पेन करणं हा आमचा एखादा पर्टिक्युलर फोकस किंवा त्या रिलेटेड नाहीये. हम्म. निवडणुकांच्या व्यतिरिक्त सुद्धा कॉर्पोरेट क्लायंट्स किंवा बिझनेस प्रमोशन्स किंवा आता नवीन जे AI येऊ घातलंय बरोबर. त्याच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण काम करतोय एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि त्याच्या दृष्टीने आपली वाटचाल आहे. प्रायमरीली आम्ही गणेश दरेकरांना ओळखतो कारण थोडाफार राजकीय नेत्यांबरोबरचा संबंध असल्यामुळे गणेश दरेकरांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही असं अनेक राजकीय नेत्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे प्रायमरीली त्यांची ओळख आमच्यासाठी एक राजकीय कॅम्पेन सांभाळणारे, ते यशस्वी करणारे एक उद्योजक म्हणून आमच्याकडे गणेश सरांची ओळख आहे. या सगळ्याची सुरुवात कशी झाली होती? आज तर आपल्याला खूप ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स खूप छान दिसते, मोठी कंपनी दिसते. तुमच्या ऑफिसमध्ये मी येऊन गेलो, खूप मोठ्या लोकांची मोठी टीम आहे. सुरुवात कशी झाली होती? बेसिकली कसं आहे की माझं जे शिक्षण आहे ते फार म्हणजे एका छोट्याशा शाळेतून झालं. बरोबर. आणि लहानपणीपासून जो प्रवास जो होता हा स्ट्रगलिंगचा होता, घरची परिस्थिती वगैरे सांभाळून. पण त्यातूनही माझ्या आईची किंवा माझ्या घरच्यांची जी जिद्द होती शिकवण्याची, त्याच्यातून मी केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं, डिप्लोमा, आणि नंतर माझं पेन टेक्नॉलॉजी सुद्धा कम्प्लीट झालं. पण हे सगळं करत असताना मी पेंट क्षेत्रामध्ये किंवा कोटिंग, बरोबर, इंडस्ट्रियल कोटिंग क्षेत्रामध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करत होतो. माझं टेक्निकल आणि सेल्स या दोघांमध्ये चांगला जम बसला होता. मी अगदी बिझनेस मध्ये येईपर्यंत शेवटच्या 2-3 वर्ष मी एका मल्टीनॅशनल कंपनी, युरोपियन बेस्ड मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम सुद्धा करत होतो. सगळं व्यवस्थित चालत असताना की मी पार्ट टाइम बिझनेस स्टार्ट करावा, आणि तो सुद्धा माझ्यासाठी नव्हता. माझी जी छोटी बहीण होती, बरोबर, तिचं बॅचलर ऑफ मास मीडिया झालं होतं. करेक्ट. तर तिला मीडिया क्षेत्रामध्ये काहीतरी सुरू करून द्यावं, की आपण जसं जॉबमध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्ट्रगल करतो तसं तिला नको करायला लागावं, ह्या हेतूने मी काहीतरी करावं तिच्यासाठी, ह्या हेतूने मी बिझनेस स्टार्ट केला. आणि जेव्हा बिझनेस स्टार्ट केला होता तर 2 वर्ष मी तो पार्ट टाइम करायचो, कारण की मी जेव्हा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असताना मला सॅटर्डे संडे ऑफ असायचा आणि संध्याकाळी 5-5:30 नंतर ऑलमोस्ट मी फ्री असायचो. बरोबर, तुम्ही सांगितलं 6 वाजता महाराष्ट्र शिंदे स्विमिंग पूलवर असायचे. म्हणजे एवढं कम्फर्ट लाईफ झालं होतं त्या काळात. म्हणजे आम्ही हे वर्ष 2008, 2009च्या टाइम त्या दरम्यान, की अगदी मी संध्याकाळी 5ला माझं जे ऑफिस पवईला होतं, पवईपासून मी अगदी अर्ध्या-पाऊण तासात मी घरी असायचो. बरोबर. आणि बरोबर 6:15च्या बॅचला मी गडकरी रंगायतांच्या स्विमिंग पूलला असायचो.
तर ते फिलिंग असं यायला लागलं मला, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, की हे सगळं एवढं कम्फर्ट लाईफ चाललंय, म्हणजे एवढं स्मूथ लाईफ चाललंय, हे आपल्यासाठी नाही बनलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस आणणं गरजेचं आहे. कारण की चांगली हेवी सॅलरी, सगळं मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे Perks चांगले होते. म्हणजे अगदी 5 रुपयात तुमचं लंच असायचा, एखाद्या 1 रुपयामध्ये तुमचं ब्रेकफास्ट, अदर फॅसिलिटीज पण छान होत्या. हे सगळं खूप छान चाललं होतं, पण त्याच्या विरोधात मला वाटत होतं की हे कुठेतरी कम्फर्ट लाईफ साठी मी नाही जन्मलोय, किंवा हे कम्फर्ट. तर त्या बेसिसवरती मी बहिणीला बिझनेस स्टार्ट करून दिला होता इनिशियली, पण तिचा फोकस हा कुठेतरी मूवी पीआर मध्ये जास्त दिसत होता. आणि हे बघता बघता 2 वर्ष पार्ट टाइम मी लक्ष दिलं. पण आफ्टर दॅट वन्स म्हणजे एकदा थोडासा स्पार्क आला की बाबा हे फुल टाइम करणं गरजेचं आहे, ह्याला खूप वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच मग कुठेतरी मी जनरली डिसाईड केलं, नाऊ आता एखादा तो म्हणतात ना, ते 2 माशांचे पॉट आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा पॉट असतो आणि एक मोठासा असतो, आणि त्याच्यामधून ते उडी मारून एक मासा जातो. म्हणजे एक चित्र आहे बघा तुम्ही, तर त्याच्यामधून ती रिस्क होती लाईफची, ती खूप मोठी रिस्क होती, आणि ती रिस्क घेण्याचं मी डिसाईड केलं. हा कम्फर्ट झोन तोडणं किती अवघड होतं. कसं असतं, ह्युमन बॉडीला बदल हा आवडत नाही. करेक्ट. बदल हा म्हणजे तुम्ही बघा ना, एखादी गोष्ट तुम्हाला नवीन करायला सांगू द्या, कोणी तुमच्यावरती जोर जबरदस्ती करू द्या, तुम्हाला लवकर उठवायला लावू द्या अचानक मध्ये, किंवा तुम्हाला म्हणजे काही बदल, हा कुठल्याही पद्धतीचा बदल हा मानवी शरीराला किंवा ह्युमन बॉडीला एक्सेप्टेडच नसतो. तो त्याला विरोधच करत असतो. बरोबर. पण तो तुम्ही जेवढ्या फास्ट एक्सेप्ट करता, तुमचं थोडं इमोशन्सला कंट्रोल करता, आणि तुम्ही पटकन जर स्विचवर व्हायचा निर्णय घेता, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून थोडीशी त्रास होईल, तुम्हाला थोडंसं इतर अडचणी अडथळे येतील, परंतु तुम्ही तो काही एखाद्या मोठ्या गोष्टीवरती जाऊ शकता. तो डिसिजन मी घेतला की आता हे कम्फर्ट झोनचं लाईफ तोडायचं, सॅटर्डे संडे आरामाचं लाईफ आपल्याला तोडायचं आहे. आपल्याला काहीतरी बिझनेस सेटअप मध्ये यायचं, आणि त्या अनुषंगाने आय स्विच आउट अँड I started I started business in 2011. तो किस्सा भारी आहे. काहीतरी सगळेच सासू सासरे, आई वडील, बायको, भाऊ बहीण, मित्र, नातेवाईक सगळे सांगत होते, अरे एवढे छान पगार आहे, एवढे छान पर्क्स आहेत, सगळं मिळतंय व्यवस्थित, घर भारी चाललेलं आहे, आणि अशा वेळेस हे तुला काय सुचलं बिझनेस वगैरे करायचंय, काय होतं ते? आता कसं आहे बोरसे सर, की आत्ता खूप इझी आहे थोडं. आत्ता थोडं म्हणतात ना, आपल्या म्हणजे मराठी जे कल्चर आहे किंवा मराठी फॅमिलीज आहेत, त्याच्यामध्ये बिझनेस साठी ओपन थोडंसं हे आहे. पण आजपासून तब्बल 15-20 वर्ष आधी तुम्ही बघा, त्यावेळेस मराठी माणूस आणि बिझनेस मध्ये जाणं म्हणजे थोडंसं एक फिअर फॅक्टर असायचा. बरोबर. तो फिअर फॅक्टर हा कदाचित पूर्वजांकडनं किंवा तुमच्या वडिलांकडून मुलाला किंवा आजोबांकडनं त्यांच्या मुलाला, हा फॅक्टर फिअर फॅक्टर होता. बरोबर. आणि बेसिकली एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जेव्हा काम करत असताना तुमची सॅलरीच 1 तारखेला येते. बरोबर. तो एक मोबाईलवर मेसेज वाचतो, तो मेसेज तुमचा सॅलरीचा 1 तारखेला तुमच्या येतोय, आणि घरचे बघतात किती छान चाललंय, मस्त घराच्या बाजूला गाडी येते घ्यायला. म्हणजे त्यावेळेस मी चाळीतच राहायचो, पण त्या चाळीच्या बाहेर गाडी यायची घ्यायला. कधी जास्त लॉंग जर्नी असेल तर एसी ट्रेन, फ्लाईट जर्नी, हे सगळं कम्फर्ट झोन होतं ना ह्याच्यामध्ये. मग त्याच्यातून आपल्याला कुठेतरी मेकओव्हर करायचा होता. आणि हे सगळं करत असताना मी घरी फक्त, माझं अवघड नुकतं लग्न झालं होतं, म्हणजे डिसेंबर 2010 माझं लग्न झालं होतं. आणि आफ्टर आय गेस फक्त जून, जुलै, ऑगस्टच्या दरम्यान मी डिसिजन घेत होतो की बाबा आय हॅव टू आता बिझनेस मध्ये फुल फ्लेज वाटत बघत होते की काय लग्न झाल्यावरच बिझनेस करायचा, त्याशिवाय, कारण बिझनेस पण देत नाही. बरोबर आहे, तसं नव्हतं. पण असं नव्हतं, पण काय की तो एक डिसिजन, एक आता मनाशी गाठ पक्की बांधायची होती की बाबा आता आपल्याला एक पूर्ण फुल फ्लेज बिझनेस करायचा आहे. आणि हे बिझनेस करत असताना मी माझ्या बायकोला सांगितलं, म्हणजे तिला सांगितलं की मला आता बिझनेस करायचा फुल फ्लेज. आता तू जॉब करतेस, तू कर, मी फुल फ्लेज बिझनेस करेन. तिने माझ्या तोंडावर तर होकार दिला, मला छान म्हणजे ओके बोलली. पण कुठेतरी माझ्या आई वडिलांशी तिने चर्चा केली, तिच्या आई वडिलांशी चर्चा केली, माझ्या काही क्लोज फ्रेंडशी चर्चा केली. आणि हे सगळं करत असताना मला एक जाणवू लागलं की 15 दिवसानंतरचं वातावरण वेगळं झालं होतं. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की युद्धजन्य परिस्थिती, म्हणजे हे वातावरण कुठेतरी असं
कोल्ड वॉर पद्धतीने झालं होतं. हम्म. सगळे लोक अगदी अक्षरशः एक मीटिंग कॉमन घेतली. त्या मीटिंग मध्ये मग नंतर त्यांनी डिसिजन घेतला. अरे मग मला समजवायला लागले, अरे ते कर 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 तुला बिझनेस करायचा, पण ते जॉब चांगला हातातला सोडू नकोस, चांगला पगार आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मला सर्व म्हणजे जे जे तुमच्या पॉडकास्टच्या आपल्या माध्यमातून किंवा जे मला जे जे ऐकतात त्यांना एकच, ज्याला उद्योजकतेत यायचंय त्याला ही फेज हँडल करणं फार गरजेचं आहे. त्याने ही जर फेज क्रुशियली किंवा एकदम स्मार्टली किंवा बुद्धिमत्तेने हँडल केली ना, तर मग त्याला कोणी रोखू शकत नाही. बघा, तुम्हाला काय करायचंय हे माहित पाहिजे, बरोबर. मग कसं करायचं ते ऑटोमॅटिक उमगतं. पण काय करायचं हे कळलं तर कसं करायचं हे कळायला काय अवघड नसतं. बरोबर. तर मला काय करायचं माहित होतं, फक्त कसं करायचं त्याच्यामध्ये अडथळे येत होते. तर मग मी माझ्या घरच्यांना अगदी तांत्रिक मांत्रिक, ह्या मांत्रिककडे, ह्या बाबा हा बुवा ह्याच्याकडे पण म्हणजे बरेच जाणं येणं होतं. आणि खूप समजवणं मला चालू होतं, अरे नको करू, कुठे तुला अवदसा सुचली, काय हे ते. मग हे सगळं करत असताना मग मी थोडासा डिस्टर्ब होतो. म्हणजे मला एक वाटत होतं की आता हे पण बरोबर आहेत आणि मी पण चुकतो, असं एक क्लिअर फॅक्टर झाला होता. पण नंतर मी एक विचार केला शांत पद्धतीने की घरातल्यांना कशाबद्दल इन्सिक्युरिटी, की दर महिन्याला असणारे खर्चाचे पैसे. मला परत एकदा आव्हान करायचं सगळ्यांना की ह्याचं प्लॅनिंग प्रॉपर असेल ना, ह्याचं जर गणित तुम्ही व्यवस्थित मांडलं ना, तुम्ही दर महिन्याला जे पैसे देताय ते पैसे मी कॅल्क्युलेशन केलं की एक वर्षभराचे जे पैसे द्यावे लागतील ह्याचं फुल अँड फायनल जॉब मधनं मला सेटलमेंट येणार होतं. मी त्यांना सांगितलं की मी अमुक 20,000 रुपये समजा घरी देतोय दर महिन्याला, तर माझे फुल अँड फायनल सेटलमेंटचे 2.5 लाख रुपये मला मिळणार आहेत. 2.5 लाख रुपये त्यांना सुपूर्त केले सगळ्यांसमोर. 1 वर्ष मला बिझनेस करून बघू द्या, मला माझ्या पद्धतीने लाईफ जगू द्या. 1 वर्षानंतर तर मला कळेल की मला बिझनेस करता येतोय की नाही. जर नाही कळला तर मी परत जॉबला जाईन, पण 1 वर्ष मला माझ्या पद्धतीने जगू द्या. आणि त्या सगळ्या जाळ्यातून मी स्वतःला सोडून घेतलं आणि मी बिझनेसच्या दिशेने म्हणजे पुढे वाढू लागलो. आणि ते आज बघताय तुम्ही, आता मागे वळून बघणेच नाही. एक्झॅक्टली. काय काय करता एक्झॅक्टली तुम्ही? बेसिकली कसं आहे की मी खूप सारे मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग कोर्स केले. बरोबर. त्याच्यामध्ये अजून ते एक महत्वाचा विषय असतो की उद्योजक ना प्रोडक्टवर प्रेम करतात. बरोबर. माझं प्रोडक्ट, माझी टेक्निकल सोल्युशन, माझी एक्सपर्टीज, माझं हे, असं काही नसतं. तुम्हाला एक चांगली, जसं वर्ल्ड डिझने किंवा मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत ते सांगतात तुम्ही एक चांगली सिस्टम, चांगली कंपनी डेव्हलप करा. बरोबर. प्रोडक्ट येतील आणि जातील. बरोबर. उद्या तुम्ही शूज सर्व्हिसेस पण विकाल, उद्या तुम्ही कॅमेरा सर्व्हिस पण विकाल, उद्या तुम्ही एखादे बँक्वेट हॉल पण विकाल, इंटरनेट सर्व्हिसेस विकाल, एन नंबर ऑफ. म्हणजे तुम्ही एखाद्या फूड बिझनेस मध्ये पण जाल, एअरलाईन्स मध्ये जाल. सी यू नीड टू बिल्ड अ गुड कंपनी, गुड टीम, सिस्टम, प्रोसेस. ह्या तुम्हाला कंपनीमध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. बरोबर. ह्या एकदा डेव्हलप झाला ना, मग प्रोडक्ट फक्त इन आउट असतं. करेक्ट. बरोबर. आमच्या प्रोडक्ट जर्नी बद्दल म्हणाल तुम्ही, सो इनिशियली वी स्टार्टेड विथ वन डिरेक्टरी. एक डिरेक्टरी होती, त्या डिरेक्टरीवरती लिस्टिंगसाठी आम्ही पैसे घ्यायचो लोकांकडनं. आधी फ्री द्यायचो, नंतर लिस्टिंगसाठी पैसे घ्यायचो. त्याचं एक त्या काळामध्ये वेबसाईट पोर्टल होतं. इट्स नॉट काइंड ऑफ जजडाल एवढं नव्हतं, पण एक पोर्टल होतं. म्हणजे त्या अँगलने आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता. बट मला सांगायला तुम्हाला अत्यंत म्हणजे मजा येते की 6 महिन्यानंतरच ती सिस्टमच कुठेतरी कोलॅप्स झाली. म्हणजे तो बिझनेसच आमच्याशी, ज्या कंपनीवर आम्ही टायअप करून डिरेक्टरीचं काम केलं होतं, 6 महिन्याच्या म्हणजे पर्यंतच तो बिझनेस कोलॅप्स झाला. मग आता बिझनेस मध्ये आलोय, पण आता करायचं काय? देन ते कुठेतरी त्यात खचलो नाही. ते 6 महिने आणि पुढचे 6 महिने विकायला प्रोडक्टच नव्हतं. म्हणजे लक्षात आलं, एवढं चांगलं जॉब सोडलाय, बिझनेस मध्ये आलोय, पहिल्या 6 महिने प्रोडक्ट होतं, ते कोलॅप्स झालं, त्याचं सगळं डिस्टर्ब झालं. आणि त्याच्यानंतर पुढचे 6 महिने विकायला प्रोडक्ट नव्हतं. ऑफिसची टीम आहे, ऑफिसचा रेंट चालू आहे, खर्च चालू आहे, पण तुमच्याकडे विकायला प्रोडक्ट नाही. सो रिसर्च, R&D, काय चालेल मार्केटला डिमांड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही थोडं नॉलेज घेतलं. आणि देन वी केम टू नो विथ द वन कॉमन फॅक्टर की बल्क मेसेजिंग आणि तुमचं ईमेल मार्केटिंग आणि जे IVR कॉल वगैरे, हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा व्हॉइस कॅम्पेन, ह्या प्रोडक्ट्स वरती आम्ही काम केलं. ह्या प्रोडक्ट्स वरती काम करताना हळूहळू लोकल बॉडी इलेक्शन्स लागले त्या काळात 2012ला. त्या लोकल बॉडी इलेक्शन्स मध्ये वोटिंगचे सॉफ्टवेअर्स किंवा प्रिंटिंग, बऱ्या पद्धतीने प्रिंटिंग वगैरे, वोटर स्लिप, अदर प्रिंटिंग ऑल्सो. सो वी केम विथ
पॉलिटिकल सोल्युशनला त्याच्यात, आणि बाकी डिजिटलला आम्ही SMS वगैरे, हे कॉर्पोरेट बिल्डर्स वगैरे किंवा बाकी इन्शुरन्स सेक्टर्स वगैरे किंवा रिटेल सेक्टर्स वगैरे मध्ये ह्या सगळ्यावरती काम केलं. मला हेच सांगायचं ह्या अनुषंगाने. आता खूप सारे प्रोडक्ट आहेत. आता AI वरती आम्ही काम करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे बरेच आमचे इन हाऊस प्रोडक्ट डेव्हलप होत आहेत. आता आम्ही बरेचसे CRM डेव्हलप केले. आता आमचं व्हॉट्सअप मेटा पार्टनर आहोत आम्ही. आता आम्ही गुगलचे पार्टनर आहोत, गुगल जेमिनाय पार्टनर आहोत. AIच्या क्षेत्रात आम्ही भरपूर काम करतोय. आता फक्त सांगण्याचा उद्देश आहे की उद्योजकाने काम करताना प्रोडक्ट वरती प्रेम करत बसू नका. यू जस्ट बिल्ड युअर सिस्टम, यू जस्ट बिल्ड युअर टीम. प्रोडक्ट येतील जातील. बरोबर. एकदा तुमच्याकडे स्ट्रॉंग टीम असेल, स्ट्रॉंग माणसं असतील, तर डेफिनेटली म्हणजे देन इट इज व्हेरी इझी टू सेल एनिथिंग. तुमचं ना ते खूप चांगलं वाक्य आहे की एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे बिझनेस. बेसिकली कसं आहे ना, तेच आता आपण म्हणत होतो ना की खूप जण स्ट्रॉंग मध्ये सांगतात, मी स्ट्रॉंग पण आहे, मी पेस्ट कंट्रोल करतो, अरे मी स्लायडिंग विंडोचं काम करतो, किंवा एखादा म्हणतो मी बाबा हे XYZ विकतो, म्हणजे मी पेन विकतो, मी कॅमेरा विकतो. हे प्रॉडक्टला, स्वतःच्या बिझनेसला प्रेम करून बसतात ना लोक. ठीक आहे, तर खरंच उद्योजकाने थोडस स्वतः, म्हणजे जसं म्हणतात ना की साप आपली काठ टाकत राहतो, बरोबर. उद्योजकाने काठ टाकत राहिली पाहिजे. जसं उदाहरणार्थ की आता आपण ह्या कॅमेऱ्याच्या क्षेत्रात आहोत, बरोबर. उद्याची कोडॅकने चूक केली होती, बरोबर. कोडॅकने स्वतःचं प्रोडक्ट लाईन चेंज करणं, बरोबर. किंवा जेव्हा पेजर होते, पेजरच्या कंपन्यांनी मोबाईलवरती डायव्हर्सिफाय होण्यासाठी बघितलं नाही, किंवा नोकिया, सॅमसंग, XYZ, अँड्रॉइड, खूप सारी उदाहरणं आहेत. तुम्ही एखाद्या प्रोडक्टच्या रिलेटेड प्रेम न करता मार्केटमध्ये तुमच्या क्षेत्राशी पॅरलल किंवा तुम्हाला काही जमेल ह्या क्षेत्राशी काय काय सर्व्हिसेस ऍड ऑन करू शकता ह्याच्यात बघायला पाहिजे. मग ह्याचं एक मध्य म्हणजे ना काय असतं की कुठल्याही प्रॉब्लेम असतो ना, प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन काढणे म्हणजे सेल जनरेट करणं. बरोबर. म्हणजे मला आज काय प्रॉब्लेम आहे, बरोबर, आज मला माझी ऑफिसची सिस्टम लावायची, बरोबर, मग त्यासाठी खूप उशीर लागतोय, मग म्हणून AI आलं. करेक्ट. लोकांना खूप साऱ्या किचकट सिस्टम्स मध्ये काम करायला लागायचं, लोकांना खूप सारे किचकट व्हिडिओ एडिटिंग मध्ये काम करायला लागायचं. बरोबर. सो नाऊ AI फीचर असं डेव्हलप झालं की बाबा तुम्ही एखादा खूप अनपढ आणि अनाडी माणूस सुद्धा पटकन त्या गोष्टी AI मध्ये व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, बरोबर. इमेज आणि डिझाईन जनरेट करू शकतो. तो प्रॉब्लेम होता ना, प्रॉब्लेमच सोल्युशन आलं, म्हणून AI एक प्रोडक्ट आला, हा एक बिझनेस मॉडेल रेडी झालं. करेक्ट. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे बिझनेस जनरेट. एक्झॅक्टली. यांचं ना एक खूप कंपनी आज 50-60 लोकांची टीम आहे, पण मगाशी गप्पा मारताना त्यांनी खूप छान सांगितलं की जवळपास आजपर्यंत 200 ते 250 लोकांना मी तयार केलेलं आहे म्हणे. आणि हे तयार कसं करतात माहिती का, की त्यांच्या कंपनीमध्ये ते कधीही एक्सपर्ट लोकांना घेत नाहीत. खूप हे जर सांगा ना, तुम्ही सांगा ना काय. बेसिकली कसं आहे सर, काही पास्ट एक्सपिरियन्स मधून इन्स्पिरेशन घेतलं आम्ही, किंवा बाय डिफॉल्ट होत पण गेलं, किंवा जसं तुम्ही जशी सृष्टी तशी दृष्टी तशी सृष्टी, असं उदाहरण आहे. बेसिकली आधीपासून ठरवलं होतं की जे जे तळागाळातले आहेत, जे तळागाळातले आहेत, जे खूप ज्यांच्यावरती फोकस नाही कोणाचा, असे आपण माणसं हेरायचे, त्यांना तुम्ही तयार करायचंय. कसं असतं माहितीये का, की माणसाचं स्किल तुम्हाला डेव्हलप करता येतं, बरोबर. माणसाचं जर समजा त्याच्यात प्रामाणिकता असेल तर त्याच्यामध्ये नॉलेज आणि स्किल तुम्हाला डेव्हलप करता येते, पण प्रामाणिकता असणं गरजेचं आहे. आणि मुळात म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रामीण, आता माझ्याकडे जी टीम आहे, तुम्ही म्हणजे बघाल, कोण धुळ्यातला मुलगा आहे, कोणी जळगावचा मुलगा आहे, कोणी कुठे नगर साईडचा मुलगा आहे, म्हणजे कुठलाही असा, कोणी कोल्हापूरचा आहे. आणि येस, सो दिस ऑल पीपल, ऑल गाईज आर, त्यांना ऑपॉर्च्युनिटी अशी मोठ्या मोठ्या कंपन्यांनी दिलीच नसेल. भले आज माझ्याकडनं ऑपॉर्च्युनिटी म्हणजे घेऊन ते पुढे जातील, बरोबर, पण ह्यांना आज ऑपॉर्च्युनिटी देणारं कोणी नव्हतं ना. त्यांना एक्सपिरियन्स मागत होते, त्यांना वर्स एक्सपिरियन्स मागत होते, बरोबर. त्यांना XYZ ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणीचा म्हणजे बऱ्याच गोष्टीची डिमांड केली जात असेल. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही त्यांना घेतलं, त्यांना त्या त्या क्षेत्रात त्यांचं फोकस करून कौशल्य डेव्हलप केलं, आणि आज ते त्यांच्या, माझ्या कंपनीसाठी किंवा त्यांच्या फील्डमध्ये, त्यांच्या क्षेत्रात मोठं काम करतात, बरोबर. सर मला एक म्हणायचं की आपले एक मराठी डायरेक्टर होते, नागराज मंजुळे, त्यांनी कधीच खूप एक्सपर्ट आणि मोठ्या
ऍक्टर ऍक्ट्रेस लोकांना त्यांच्या इनिशियल मुव्हीज मध्ये बघाल तुम्ही, तर त्यांनी कधीच मोठे नावं घेतलीच नाही. आणि त्यांनी छोट्यांना घेऊन अगदी मोठ्या पडद्यावरती त्यांना झळकवलं. बरोबर. त्याच स्टाईलमध्ये आपण काम करतो आणि माझे विजन आणि मिशन स्टेटमेंट तेच आहे की आपल्याला अशी ऑर्गनायझेशन डेव्हलप करायची ज्याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश असेल आणि जास्तीत जास्त त्या लोकांमधूनच खूप मोठी ऑर्गनायझेशन होईल. ह्याचा थोडासा हलका मॅच्युरिटीचा किंवा स्लो ग्रोथ होण्याचा थोडासा फटका कंपनीला पडतो, बट नो इश्यू. माणसं तयार होत आहेत, माणसं तयार होतात आणि ऑर्गनायझेशन पण एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि चांगल्या पद्धतीने. एक्झॅक्ट आकडे नाही माहितीत, पण कदाचित 200 to 300 मोर दॅन दॅट अशी खूप सारी टीम मुलं हाताकडून तयार झाली. एक्झॅक्टली. व्हिडिओ एडिटर असतील, मार्केटिंग स्किलवाले असतील, ग्राफिक डिझायनर असतील, आता काही AI टूल्स डेव्हलप करणारे आहेत, म्हणजे डेव्हलपर असतील, कोडिंगवाले असतील. सो ऑल गाईज आर डेव्हलप. तुमच्या कंपनीचं जे व्हिजन स्टेटमेंट आहे ते खूप छान आहे, जरा सांगा ना. कंपनीचं विजन स्टेटमेंट आम्ही जेव्हा विजन डॉक्युमेंट बनवले होते, म्हणजे कंपनी डॉक्युमेंट बनवले, त्यावेळेस ते मला स्वतःहून सुचलेलं होतं ते, टू बिल्ड वर्ल्ड क्लास बिझनेस कॉर्पोरेशन प्रोव्हाइडिंग क्वालिटी अँड कन्सिस्टंट सर्व्हिसेस दस क्रिएटिंग प्रोग्रेसिव्ह ऑपॉर्च्युनिटीज. एक्झॅक्टली. तर ह्याच्यातूनच सर्व, म्हणजे ह्याचा जर अर्थ बघितला तर खूप वर्ल्ड क्लास बिझनेस कॉर्पोरेशन आपल्याला डेव्हलप करायचं. कारण की कुठल्याही कंपनीला, प्रत्येक कंपनी आहे बघा, सेल्फ व्यक्ती असतो, त्याला प्रत्येकाला स्वतःचं विजन असतं, त्याला ते विजन साध्य करण्यासाठी तो त्याचं मिशन ठरवतो. बरोबर. मग त्याला व्हॅल्यूज असतात. बरोबर. हा. म्हणजे माणसाचं काय असतं की मला खूप मोठं व्हायचंय, बरोबर, मला मोठं व्हायचंय, मला पैसे कमवायचे, मला एखाद्या अमुक अमुक क्षेत्रामध्ये नाव कमवायचंय, बरोबर. त्यासाठी त्याचं मिशन काय असतं, त्यासाठी मग एवढ्या क्षेत्रात एवढे वर्ष काम केलं पाहिजे, एवढा अनुभव घेतला पाहिजे, हे मिशन असतं. बरोबर. व्हॅल्यूज काय, मी कधी कोणाला फसवणार नाही, मी चोरी करणार नाही, मी प्रामाणिक राहीन, हे सगळ्या व्हॅल्यूज. तशा प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या पण व्हॅल्यू असल्या पाहिजे, विजन मिशन व्हॅल्यू असल्या पाहिजेत. बरोबर. आणि ते विजन मिशन व्हॅल्यूज मध्ये कुठल्या प्रोडक्टचा उल्लेख नसावा. म्हणजे एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, प्रोडक्टचा उल्लेख नसावा. काही काही लोक फक्त प्रोडक्ट बेस्ड विजन ठेवतात. बरोबर. की आम्ही हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये आहोत, सो वी वर्ल्ड क्लास इंडिया बेसिस, किंवा एज्युकेशन मध्ये असतात तर ते लोक असं एज्युकेशन मध्ये करतात. सो कुठलंही विजन जे आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशनचं घ्या, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, रिलायन्सचं घ्या, तुम्ही वॉल्ट डिझनीचं परत घ्या, ऍपलचं घ्या, तुम्ही टाटांचं घ्या, जे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन, तुम्ही तिथे तुम्हाला तिकडे प्रोडक्टचा उल्लेख नाही दिसणार. तिथे जो उल्लेख दिसेल ब्रँडचा, त्यांचा ब्रँडचा, आणि त्यांना काय समाजात बदल घडवून आणायचा आहे, कोर व्हॅल्यूज, त्याच्या रिलेटेड त्यांच्या विजन स्टेटमेंट असतात. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामधून थोडंसं छोटंसं ऍड करतो की म्हणजे आमचे जे लक्षवेध आणि ज्या आमचा जो सगळा परिवार आहे त्याच्या माध्यमातून एक छोटीशी गोष्ट सांगतो. लोक नेहमी काय म्हणतात की मी 100 कोटीचा व्यवसाय करेन तेव्हा मी जॅकेट घालून फिरत जाईन, परफ्यूम मारून फिरत जाईन, रोज शेव करून फिरत जाईन. अरे 100 कोटीचा बिझनेस केल्यानंतरच तू रोज जॅकेट घालून किंवा प्रॉपर शेव करून किंवा प्रॉपर बॅग लेदरची घेऊन फिरलं, म्हणजे चांगले शूज घालून फिरेन, याची गरज नाहीये. 100 कोटीचं होण्यासाठी जे जे करावं लागेल ते आजपासून ज्या ज्या गोष्टी करू शकतो त्या तुम्ही आजपासून इम्प्लिमेंट केलात, तसं तुम्ही वागायला लागलात, समाजात फील करायला लागलात, तर तुमच्याकडे त्या म्हणतात ना, निसर्गाचा नियम आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही म्हणू शकता की जे जे तुम्ही व्हिज्युअलाइज करताय ते ते तुमच्या जवळ यायला सुरू होते. अतुल राजोळी, अजून राजेश अथायडे, बरोबर. आता तुम्ही जे बोललात, दोघांचे पण माझ्याकडे मोठी उदाहरण आहेत, दोघांची पण. तुम्ही अतुल सर पण आणि राजेश सर, सेंट एन्जुलस राजेश सर. मी अतुल सरांना आजपर्यंत कधीही जॅकेट शिवाय बघितलेलं नाही. मी राजेश अथायडेंना कधीही आजपर्यंत ब्लेझर शिवाय बघितलेलं नाही. म्हणजे कर्ण जसं कवच कुंडला घेऊन आला होता तशी दोन माणसं हे घेऊन आलेले आहेत की काय असं वाटतं. पण त्याच्यामुळे त्यांचा ऑरा किती पसरलेला आहे. म्हणजे तेच आहे ना की सांगण्याचा उद्देश असा आहे की लोक म्हणतात 1000 कोटीची कंपनी करेन तेव्हा. तुम्ही आज तशी वागायला चालू करा. बरोबर. तुम्ही तसं तुमच्या म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप असे उर्मट व्हा, उद्धट व्हा, असं नाही. पण यू स्टार्ट बिहेविंग लाईक दॅट, की तुम्ही तसे बसा त्या पोजमध्ये, त्या पोझिशन मध्ये लोकांशी बोला, जसं 100 कोटीचे टर्नओव्हरवाले लोक बोलतात तसं, तशा पद्धतीच्या, म्हणजे कदाचित तशा पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, तशा पद्धतीने पुस्तकं वाचा, म्हणजे तसा तुमचा पेहराव ठेवा आणि रोज आरशासमोर स्वतःला म्हणून तुम्ही 100 कोटीचा व्यवसाय केलेला आहे, करतोय, हे ऑटोमॅटिक घडत राहणार. पण त्यासाठी मी तेव्हा करेन, तेव्हा होईल आणि तेव्हा करेल, मग ते तेव्हा होतच राहील असं. दुसरी गोष्ट, तुम्ही 2 व्यक्तींचा उल्लेख केला, राजेश अथायडे आणि अतुल राजोळी. असे तर म्हणजे
ह्या दोघांचा एक आयुष्यामध्ये बिझनेसचा स्पार्क मिळण्यासाठी दोघांचं खूप म्हणजे महत्वाचं उदाहरण आहे. असं तर खूप जणांचं आहे, पण ह्या दोघांचं आता स्पेसिफिक उदाहरण तुम्हाला सांगतो. बेसिकली मी म्हटलं ना, प्रोडक्ट वरती प्रेम नाही करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस हा बदलत राहतील, फक्त सिस्टम डेव्हलप केली पाहिजे. राजेश आथाडेंचं एकदा मी एक सेशन अटेंड केलं होतं. तर त्या सेशन मध्ये राजेश आथाडेंनी सांगितलं होतं, एक मी जे हा सांगतोय ना आत्ताचा विषय, हा एकदम लक्षपूर्वक ऐकला पाहिजे आपल्या व्ह्युअर्सने. राजेश आथाडेने त्यावेळेस सांगितलेलं की इथून पुढचा, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो ही गोष्ट आज तब्बल 12 वर्ष आधी राजेश आथाडेंची मी ऐकली होती. इथून पुढचा काळ एवढा अवघड येणार आहे की तुम्ही कुठलंही प्रोडक्ट, तुम्हाला जर खूप एक्सपोनेन्शियल ग्रोथ करायची असेल, म्हणजे खूप मोठ्या लेवलला ग्रोथ करायची असेल तुमच्या ऑर्गनायझेशनची, तर तुम्ही कुठलंही असं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस विकू नका ज्याच्यामध्ये तुमची मुद्दलच कस्टमरकडे अडकते. बरोबर आहे. ओके, करेक्ट आहे. आणि ते त्यांचं तेवढंच जे स्टेटमेंट होतं ते मला इतकं इम्पॅक्ट झाला त्या गोष्टीचा. आणि मी एका पावडर कोटिंग पावडर ट्रेडिंगचा बिझनेस करायचा. अँड विल नॉट बिलीव्ह की माझ्या सगळ्या डिजिटल कॅम्पेनिंग मधनं जे बरेच प्रॉफिट होते, बरेचदा मी बघायचो की तिथे ते ब्लॉक होतोय. आणि पूर्णपणे माझे भांडवलाचे म्हणजे माझे मुद्दलचे पैसे जाऊ देत, पण बरेचसे कस्टमर एंडलाच अडकलेले असायचे. आणि कधी पण बिझनेस करताना इमोशन सेंटिमेंट्स नसावे की एक हृदयाला अरे मी केमिकल इंजिनिअरिंग केलंय मग माझ्याशी रिलेटेड प्रोडक्ट आहे असं नसावं. तर त्या गोष्टीवरती मी खूप फोकस केला, म्हणजे त्या गोष्टीवरती मी फोकसली वर्क केलं. आणि आम्ही डिसिजन घेतलं की आमचं मार्केटला 15 ते 20 लाख रुपये औषधांनी अडकलंय. सो आय डिसाइडेड टू स्टॉप दिस बिझनेस. आणि आमचे शेवटी 9 लाख रुपये कस्टमर एंडला अडकले, पण आम्ही तो बिझनेस पूर्णपणे बंद केला. कारण का, त्यांचं ते स्टेटमेंटच खूप महत्वाचं होतं की तुमची मुद्दलच कस्टमरकडे अडकते आणि त्याचं 60 डेज 45 डेज 90 डेज हा सर्कल जास्तीत जास्त सर्कल होतो. आणि तुम्ही हे नाही करू. एक आथाडेचं वाक्य. दुसरं अतुल राजोळींचं म्हणजे की बिझनेस मध्ये तर आलो होतो पहिले 2 वर्ष, त्याच्या माध्यमातून फक्त आता काय, कधी पण बघा नवीन जो जॉब मधून बिझनेस मध्ये येतो ना, ज्यांचा वडिलोपार्जित बिझनेस आहे, ज्यांचा म्हणजे वडिला म्हणजे पुश्तैनीचा जायदाद आहे, त्यांचा वेगळा विषय. म्हणजे जॉब मधून जेव्हा बिझनेस मध्ये येतात तेव्हा त्यांचं टार्गेट काय असतं, अपना सॅलरी 10 रुपये, तो 10 रुपये तो कम से कम आना चाहिए. 9 रुपये नहीं होना चाहिए, 10 11 एक बार होगा तो बोनस है, लेकिन 10 तो आना चाहिए. बरोबर. तर असंच माझा पण विषय 2 वर्ष चालला होता. एका गिफ्टेक्स का कुठलं एक्झिबिशन होतं नेहरू सेंटर वरळीला, त्यावेळेस मी गेलो होतो तिकडे. आणि तिथे अतुल राजोळींचीच लक्षवेधची स्टँडी लागली होती, स्वतः मधील उद्योजकाला जागी करा. आता एक्झिबिशनला आम्ही 11 वाजता 10 वाजता गेलो होतो साधारणतः. आम्ही ऑलमोस्ट म्हणजे दुपारचं जेवण वगैरे करून 2, 2:30, 3 वाजता एंड अप झाला होता विषय. 3 वाजले होते, स्टँडी लागली होती, सेशन 5 ला चालू होणार होतं, 2 तास वेळ होता. माझ्या मित्राला विचारलं काय करणार, बघू म्हटलं काय उद्योजकाला जागे करतात. तर तिकडे एक एंट्री फी होती, ती आम्ही एंट्री फी दिली. 2 तासाच्या सेशनला बसलो आणि तेव्हा लक्षात आलं की आपण जे करतोय ते कम्प्लीट चुकीचं आहे. आपण ज्या पद्धतीने बिझनेस करतोय ते कम्प्लीट चुकीचं. आपला फोकस आहे की आपल्या सॅलरी एवढेच पैसे, पण हा सगळं बिझनेसला एक सिस्टम असते, डेव्हलपमेंट असते, टीम असतात, सगळे डिपार्टमेंट असतात. त्याच्यातून लक्षवेध मग डेडिकेटली 2 वर्ष आम्ही केलं. मी माझ्या टीमने आम्ही केलं प्रॉपर विद्यार्थ्यासारखं. आणि मी तुम्हाला एकदम म्हणजे एकदम जाहीरपणे लिहून देतो कुठे पण की एखाद्या MBA कोर्स कोणते मोठमोठे वेलिंगकर किंवा ते IIM अहमदाबाद वगैरे जे करतात ना, त्याच्यापेक्षा तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप मोठा होता. कारण की माझ्या वाईफने MBA केलंय वेलिंगकर मधून, तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स चांगला होता. ते 2 उदाहरणं अतुल राजवाडे आणि आथाडेंची, की त्याला लास्ट एक मराठ्यांचं फक्त देतो, अजित मराठ्यांचं देतो. अजित मराठ्यांचं गडकरीला मी एक सेशन अटेंड केलं होतं. अजित मराठे म्हटले की उद्योजकाच्या बाबतीत काय होतं की उद्योजक हा नेहमी त्याला जे आवडतं ना तेच पटकन करायला बघतो तो. बरोबर. म्हणजे एखादा उद्योजक समजा अकाउंट फील्ड मधून आलेला असतो, तर तो सतत अकाउंट घेऊनच बसतो, तर त्याला आवडतं. पण तो मार्केटिंग फील्ड मधून नसतो, म्हणजे त्यामुळे मार्केटिंग डेलिगेट करायला बघतो, त्यात जास्त तो फोकस करत नाही, किंवा सेल्सचं जास्त लक्ष देत नाही, किंवा पर्चेसिंगचं लक्ष देत नाही. तर उद्योजकाला जे येतं ना ते तर त्यांनी केलंच पाहिजे, जे येत नाही ते जास्त केलं म्हणजे शिकलं पाहिजे आणि त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. एक्झॅक्टली. आता तुम्ही फोकस अजित मराठेंच्या विषयावर आलात, फोकस बद्दल बोललात. मी मगापासून तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही 3-4 वेळेस फोकस केलात. अजित मराठेंच्या एका
आमच्याच एका मीटिंगला अजित मराठे आले होते. सकाळी 7:30ला मीटिंग होती. 10ला अजित मराठेंचं भाषण होतं. अजित मराठेंचं वाक्य होतं की फोकस बद्दलच ते बोलत होते. व्हॉट इज फोकस? बरं. व्हॉट इज फोकस? फोकस बद्दल ज्यावेळेस ते बोलले, त्यांचं वाक्य खूप जबरदस्त होतं. त्याच्यानंतर आमची आदित्य ॲडव्हर्टायझिंग खऱ्या अर्थाने मोठी झाली. त्यांचं वाक्य असं होतं की एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना नाही म्हणणं म्हणजे फोकस. येस. असलं जबरदस्त वाक्य होतं ते. बरं. पण ती एक गोष्ट एवढी जबरदस्त करायची की साला 99 गोष्टी सोडल्याचं दुःख होतं कामा नये हो. मनामध्ये. खरी गोष्ट. टोटल सगळं. आम्ही त्याच्या आधी पुस्तकं विकायचो, त्याच्या आधी मी इन्शुरन्स एजन्सी होती, मेडिक्लेम विकायचो, सगळं करायचो. स्वतःचं चॅनल आहेच आपलं. देन आय डिसाइडेड टू क्विट एव्हरीथिंग अँड सगळा फोकस आम्ही आमच्या आदित्य ॲडव्हर्टायझिंगवर आणला आणि त्याच्यातही निशमध्ये गेलो. आणखी टेलिव्हिजनमध्ये आज प्रचंड काम करतो आम्ही. पण त्या एका वाक्यामुळे एवढा मोठा बदल घडला. बरोबर. व्यवसायामध्ये चांगलं लिस्नर असणं किती इम्पॉर्टंट आहे? खूपच गरजेचं आहे. कारण की बरेचदा म्हणजे मी माझ्या बाबतीत काही चुका होतात किंवा मी माझे काही बिझनेस मित्र बघतो त्यांच्या बाबतीत चुका होतात की उद्योजक ना हे नेहमी समोरच्याला उलट उत्तर द्यायचंय म्हणून ऐकतात. बरेचदा असं होतं की ते पूर्ण ऐकतच नाहीत. बरोबर. पण समोरच्या 1-2 वाक्यामध्ये जज करतात आणि पटकन त्याला त्याच्यावरती एक्सप्लेनेशन द्यायला चालू करतात. आणि नंतर कळतं की बाबा त्याचं आउटपुट वेगळंच होतं. त्याला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. लक्षात. सो लिसनिंग फॅक्टर म्हणजे आता जसं मी म्हटलं की खूप तळागाळातल्या मुलांमध्ये अगदी फार चाळीतल्या झोपडपट्टीतून आलेल्या मुलांना पण मी चांगलं आता ते डेव्हलप झालेत. पण ते जेव्हा एखादी गोष्ट मला सांगतात की सर हे AI टूल असं नाहीये, हे डेव्हलपमेंट स्कोप असं नाहीये, हे असं नाहीये, तर त्यावेळेस मी आमची एक सॅटर्डे रिव्ह्यू मिटिंग होते ऑफिसला. दर सॅटर्डेला आम्ही रिव्ह्यू मिटिंग फुल डे ठेवतो. म्हणजे पहिले 2-3 तास काम, नंतर रिव्ह्यू मिटिंग. तर प्रत्येक नवीन मुलाकडून त्याने काय केलंय आणि त्याच्या सिस्टम मध्ये त्याचं काय गोष्टी वर्क करणार आहे ऑर्गनायझेशनला किंवा काय, तर अगदी विद्यार्थ्यासारखे आम्ही ऐकतो. म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही जर ते केलं देन ओनली तुम्ही तुमच्या याच्यामध्ये फास्ट प्रोग्रेस करू शकता. एक्झॅक्टली. वेळेचं बंधन आहे. ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स कुठे बघता? आणखी डाऊन द लाईन पुढची 5-10 वर्षांमध्ये ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स कुठे असणार आहे आणि गणेश दरेकरांना कुठे बघतात? नाही, त्याच्यामध्ये ऍडिशन असं आहे, वेळेचं बंधन आहेच बरोबर, की प्रत्येक उद्योजकाने त्याचं जे बिझनेस आहे हा 1 वर्षाचा प्लॅनिंग, 5 वर्षाचा प्लॅनिंग, 10 वर्षाचं प्लॅनिंग अशा स्वरूपात पाहिजे. ओके, बरोबर. आणि ही ब्लूप्रिंट आमची दरवर्षी म्हणजे जे प्लॅनिंगचं ब्लूप्रिंट आहे ती दरवर्षी अपग्रेड होत जाते. पुढच्या 5 वर्षात काय. आत्ताच्या स्टेजला आम्ही आमचं मुंबईमध्ये म्हणजे ठाण्यामध्ये ऑफिस आणि आमची जी टीम आहे, आम्ही पुण्यामध्ये ऑफिस चालू, काही आमच्या ऍक्टिव्हिटीज दिल्लीमध्ये पण आहेत चालू वर्किंग. तर पुढच्या पूर्ण काळामध्ये आम्ही ओव्हरसीज मध्ये म्हणजे लाईक दुबई आणि ह्या भागामध्ये आमचं सगळं ऑपरेशन चालू असतील. बरोबर. आणि इंडियामध्ये तर आम्ही पसरलेलो असूच. आणि खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे परत एकदा म्हणतो, एखाद्या प्रोडक्ट बेस्ड सर्व्हिसवरती मी नाही कमिट करू शकत, परंतु ज्या अपकमिंग टेक्नॉलॉजी असतील त्याच्या क्षेत्रातून सर्व गोष्टी आम्ही अडॉप्शन केलेल्या असतील आणि त्याच्या क्षेत्रातून आम्ही लोकांना जास्तीत जास्त उद्योजकांना किंवा इंडस्ट्रीजला कशी हेल्प होईल ह्या क्षेत्रात आम्ही काम करत असतो. एक्झॅक्टली. कसं आहे ना की अनेक गोष्टी म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यावसायिक लाईफमध्ये अनेक गोष्टींची स्थित्यंतर आपण बघितलेली आहेत. म्हणजे सपोज जर का 2000 पासून आपण सिरियसली बिझनेसमध्ये आलो असं पकडलं तर अनेक गोष्टी, मध्यंतरी .com येऊन गेलं, त्याच्यानंतर आणखी काही काही स्थित्यंतर आली, त्याच्यानंतर आणखी काही काही बदल होत गेले आणि आता AI आलेलं आहे. आता .ai लागतं. आता AI मध्ये तुम्ही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात काम करता आहात. एक्झॅक्टली काय करता आहात? AI आता जस्ट सांगतो तुम्हाला की आय गॉट अ कॉल, म्हणजे तो एक नॉर्मल किस्सा आहे. मी उद्योजकांना सांगतो की तुम्ही काय उद्योजक 1-2 वर्षातच एवढे स्वतःला मोठे समजतात. बरोबर आहे. ते कॉल घेत नाहीत. आणि मी खूप सारे उद्योजकांना ऐकलंय की म्हणजे अगदी असं वाक्य बोलू नये पण अगदी हाफ चड्डीतला मुलगा आता 1-1.5 वर्ष काम करतोय, बिझनेस करतोय आणि बोलतो मी अननोन कॉल उचलत नाही बरं का. म्हणजे हे उद्योजकांनी खूप छोट्या छोट्या बारीक गोष्टी समजणार का. एक्झॅक्टली. तर तसं नका करू. आय रिसीव्ह एव्हरी स्पॅम कॉल ऑल्सो. म्हणजे ना तुम्हाला
एक फक्त याच्यामध्ये ऍडिशन हे आपण जे गप्पा आहेत त्याच्यामुळे आणि दोघंही बिझनेसमध्ये असल्यामुळे एक्सपिरियन्सेस असल्यामुळे काही गोष्टींना शेअर करणं मला असं हे वाटतं. जसं मगाशी अजित मराठेंचा विषय आला, एक म्हणजे खूप मोठे क्लायंट आहेत, जवळपास 100 कोटीची कंपनी आहे. आम्ही ज्यावेळेस जाहिराती सुरू केल्या त्यावेळेस भरपूर कॉल लागायचे. तर मी एकदा त्यांना सांगितलं, सर तुम्ही का बरं कॉल घेताय, प्रत्येक कॉल घेताय, असिस्टंटला आपण देऊ शकतो किंवा काहीतरी देऊ शकतो. त्यांनी मला खूप चांगलं सांगितलं, नितीन तुला हा फक्त कॉल वाटतोय म्हणे, पण तुला माहितीये का या एका कॉलची किंमत किती असते? एका कॉलची किंमत कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये असते. कारण त्या एका कॉलमुळे आपलं प्रोडक्ट विकलं गेलं तर आपल्या कंपनीमध्ये 70 ते 80 हजार रुपये येणार आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे आय कॅनॉट टेक दिस लक्झरी टू अवॉइड दिस कॉल. म्हणजे आणि ही गोष्ट आजपासून 15 वर्षापूर्वीची आणि हे अशा प्रकारचे प्रिन्सिपल्स त्यांनी वापरले, त्याच्यामुळेच बिझनेस आज 100 कोटीपर्यंत गेलेला आहे. बरोबर. ज्यावेळेस ही गोष्ट ते माझ्याशी बोलत होते त्यावेळेस त्यांचा बिझनेस होता हार्डली 2-3 कोटी रुपयाचा. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच मोठे व्यवसाय निर्माण होतात. बरोबर. हेच सांगतो तुम्हाला हम्म. की वाय यू शुड नॉट अवॉइड अ कॉल. करेक्ट. ॲज अ रिझन इलेक्शन आता झाले होते हम्म. आणि त्याच्यानंतर मला कॉल आला. हम्म. माझे 2 फोन आहेत, तर मला एक माझ्या सॅमसंगच्या नंबरवर कॉल आला आणि विच इज अ स्पॅम. हम्म. सो काय हल्ली खूप स्पॅम फ्रॉड होतात आणि बरोबर. आय गॉट अ कॉल आणि आय एम फ्रॉम गुगल हम्म. असं त्या लेडी म्हटली. सो ती आय एम फ्रॉम गुगल आणि तिने तिचं स्पीच स्टार्ट केलं. सो आय डिस्कनेक्टेड अ कॉल. हम्म. सो तिने माझा पॅरलल नंबर तिच्याकडे होता वाटतं सिस्टम, शी कॉल्ड मी ऑन माय अनदर नंबर विच इज ऍपल. त्याच्यामध्ये स्पॅम वगैरे काही आलं नाही. हम्म. पण मग मी तो कॉल उचलायची, मग तिने स्टार्ट केलं, सर मैं गूगल से बात कर रही हूँ, आप मेरी ध्यान से बात सुनिए, हम्म. मैं गूगल दिल्ली ऑफिस से बात कर रही हूँ. हम्म. सर हमने जेमिनाई जो गूगल का रिसेंटली एआई डेवलप टूल है विच डेवलप बाय गूगल, उसका एक सिलेक्टेड कंपनीज के सीईओ के लिए ट्रेनिंग रखा है दिल्ली में. सो यू आर इन्वाइटेड, सो आपको आना है. सो तो कॉल मी उचलला आणि त्या कॉल उचलल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. क्या बात. सो आय वेंट टू दॅट ट्रेनिंग. So I came to know that I saw hoarding in Delhi that AI summit by government of India. क्या बात. This is going to happen. So I just industries चे काही माझे मित्र आहेत, IT इंडस्ट्रीजचे, मिनिस्ट्री ऑफ IT चे काही माझे मित्र आहेत. सो आय जस्ट कॉन्टॅक्टेड देम. सो ते अरेंज VIP पास फॉर मी. सो आम्ही त्या बेसिसवरती तिकडे खूप चांगलं एक्सप्लोअर केलं स्वतःला. आणि फक्त मला एकच उद्योजकांना रिक्वेस्ट करायची आहे की खूप उद्योजकतेमध्ये खूप मोठा ड्रास्टिक चेंज येणार आहे पुढच्या 6 महिने वर्षभरानंतर. कदाचित तुम्ही जे आता करताय ते काम तुमचं राहणारच नाही. तर तुम्हाला स्वतःला खूप वेळा अपग्रेड करावं लागेल. बरोबर. तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत असताना तुम्हाला आणि तुमच्या टीमला जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे नवीन येऊ घातले त्याच्या बऱ्याच अंशी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याच्या बऱ्याच अंशी अडॉप्शन करणं गरजेचं आहे. बऱ्याच अंशी त्याचं कुठेतरी स्टार्ट इम्प्लिमेंटेशन तुमच्या सिस्टम मध्ये पाहिजे. जर हे नसेल किंवा हे तुम्ही अवॉइड केलं तर कदाचित म्हणजे कुठून इथं तुम्ही जिथे आहात तिकडेच राहाल किंवा तुम्ही इंडस्ट्रीवरून वाईप आउट होऊन जाल. सो हे खूप म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी. आणि तिथे बघत असताना एआय समिट बद्दल एक महत्वाचं जाणवलं की सगळ्या कंपन्यांनी ऑलमोस्ट सगळे एआय टूल बनवून टाकलेत. म्हणजे डेल झालं तुमचं, जिओ झालं तुमचं, एअरटेल झालं तुमचं, वोडाफोन झालं, एव्हरीबडी, टाटा झालं तुमचं, जेवढे मोठे मोठे कॉर्पोरेट दे हॅव मोर दॅन 100+ एआय प्रोडक्ट सर्व्हिसेस विथ देम. म्हणजे तुमचं घरात स्मार्ट होम सिस्टम पासून, स्मार्ट ऑफिसेस पासून, तुमच्या अगदी एक्सेल मॅनेजमेंट पासून सर्व डेटाबेस मॅनेजमेंट, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल बाय एआय. अँड अपकमिंग फ्यू मंथ्स, नॉट अन इयर, काही महिन्यात तुम्ही बघाल की त्याचं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे कंपन्यांच्या HR सिस्टम पासून तुमच्या अकाउंटिंग, मॅनेजमेंट, सेल्स सिस्टम. आता तर मी माझ्या कंपनीत इम्प्लिमेंट करतोय, तुमच्या माध्यमातून सांगतो की वी आर डेव्हलपिंग एआय एजंट्स. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अशी सिस्टम आहे ती की ते एआय एजंट्स लोक इंटरनेटवरून माझ्याशी प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्सचा डेटा फेच करणार. बरोबर. मग त्यांच्या नंबरवरती ईमेल किंवा मेसेजिंग किंवा कॉलद्वारे ते लोक अटेम्प्ट करणार. एआय चीच आर्टिफिशियल एजंट्सच बोलणार, त्यांना प्रपोजल वगैरे एआयच पाठवणार
ओके, आणि त्यांच्याशी डायरेक्ट फायनल रिक्वायरमेंट झालेली असेल ते फक्त आमच्या टीमला इंटिमेट करणार. आम्ही ह्या फेज मध्ये आता काम करतो. गणेशजी आमच्याशी बोललात, खूप काही आणखी खूप छानपैकी बोलता येऊ शकतं, आणखी खूप काही चांगलं सांगता येऊ शकतं. तर हे होते गणेश दरेकर सर, आणि आज ते आपल्याकडे आले. खूप हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रत्येकाला अभिमानास्पद अशा प्रकारचा प्रवास आहे. आणि खरंच मला सांगतो, पुढच्या 5-10 वर्षांमध्ये हा माणूस महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या उद्योग शिखरावर एक तळपणारा तारा असणार आहे. गणेशजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.